तर ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गटाचा आज संयुक्त वचननामा प्रकाशित होतोय। ठाकरे बंधूंसह शशिकांत शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात। आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज ज्या प्रकारचा रोड शो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी बघितला, मी आता दाव्याने सांगतो, चंद्रपूरवर भाजप शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। अभूतपूर्व अशा प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं आपण बघतो। मागच्या काळामध्ये आमचे सुधीर भाऊ हे पालकमंत्री असताना, हंसराज भैया खासदार असताना, जोडगेवारजी आमदार म्हणून यांनी या चंद्रपूर जिल्ह्याचा आणि चंद्रपूर शहराचा एक प्रकारे चेहरा बदलवण्याचं काम केलंय। या ठिकाणी जर चंद्रपूरमध्ये काही दिसत असेल तर त्याचं श्रेय हे भाजप शिवसेना महायुतीलाच आहे। या महायुतीशिवाय या चंद्रपूरमध्ये कोणी काम केलेलं नाही। पिण्याच्या पाण्याची योजना असेल, भुयारी गटाराची योजना असेल, रस्त्यांची योजना असेल, पथदिव्याची योजना असेल, सुशोभीकरणाची योजना असेल, 16,000 लोकांना मालकी हक्काचा पट्टा देण्याची विषय असेल, प्रधानमंत्री आवास योजनेतनं घर देण्याचा विषय असेल, चंद्रपूर शहर बदलण्याचं काम हे या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वात आमचे सुधीर भाऊ, आमचे हंसराज भैया, आमचे किशोरजी यांच्या नेतृत्वात झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं। आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा आपल्याला हीच विनंती करण्याकरता आलो आहे। आता तर आपल्या देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शहरांकरता 50,000 कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत। आता हा पैसा चंद्रपूरला देखील आम्ही आणणार आहोत। पण चंद्रपूरला आम्ही पैसा आणला आणि इथे महानगरपालिकेमध्ये जर कोणी दलाल बसले, या महानगरपालिकेत भ्रष्टाचारी बसले, अनाचारी बसले, दुराचारी बसले, तर चंद्रपूरचा विकास होऊ शकणार नाही। आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, चंद्रपूरचा कायापालट करण्याकरता या महाराष्ट्रातलं एक अत्यंत आधुनिक शहर हे चंद्रपूर बनवण्याकरता आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भाजपा सेना युतीवरच या ठिकाणी शिक्कामोर्तब करावं। येत्या 15 तारखेला मतदानाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमळ दिसेल तिथे कमळ आणि जिथे धनुष्यबाण दिसेल तिथे धनुष्यबाण या बटना आपण दाबाव्या। चंद्रपूरच्या जनतेला माझं आव्हान आहे, चंद्रपूरकरांनो, 15 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या। 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती घेईल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि मला पुढे जायचं असल्यामुळे या ठिकाणून जाण्याची महाकाली मंदिराचा विकास, दीक्षाभूमीचा विकास हा तर आपण ऑलरेडी मंजूर केलाय, तो देखील या ठिकाणी होणारच आहे। आणि आई महाकालीचं दर्शन घेऊन या रोड शोला मी सुरुवात केली आहे। महाकालीचं दर्शन घेतल्यानंतर महाविजय होणारच हे या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, जय हिंद।